कनक ओजसची विशिष्ट प्रकारची दारावर केलेली टकटक थोड्याच वेळात पाणिनीला ऐकू आली. गुप्तहेर आणि वकिलाचं ऑफिस एकाच मजल्यावर असणं हे गुप्तहेराच्या दृष्टीने फार वाईट, पाणिनी. अरे आता मी मस्तपैकी बाहेर फिरायला जायला निघालो होतो, तेवढ्यात तू मला पकडलं. मला वाटतं अर्जंट काम नसावं तुझं. कनक म्हणाला आणि पाणिनीच्या टेबलसमोर ठेवलेल्या सोफ्यावर हात ठेवायच्या ठिकाणी त्यांनी आपले लांबलचक पाय ठेवून आणि दुसऱ्या हाताच्या ठिकाणी पाठ टेकवून बसला. कनकची सोफ्यावर बसायची ही एक विशिष्ट लकब होती. बोला महाशय, काय सेवा करायची आपली? मला तुला आत्ता जे काम द्यायचं आहे ते खरं तर 2-3 तासांपूर्वीच द्यायला हवं होतं. तसा माझ्याकडनं उशीरच झाला आहे, पण मला ते तातडीने करून हवं आहे. बोल बोल, पटकन बोल. आपल्या ऑफिसच्या इमारतीच्या खालचा पार्किंग लॉट तुला माहिती आहे? अर्थात. गेल्या 7-8 वर्षांपासून मी माझ्या गाड्या तिथे ठेवतोय. मी माझी गाडीसुद्धा तिथेच ठेवतोय. पण त्यामुळेच मला जे काम करायचं आहे ते मी करू शकत नाही आहे. पण एक गुप्तहेर या नात्यानं तुला अधिकार आहे थोडं आत घुसून एक चौकशी करायचा. मी काय करायला पाहिजे नेमकं? खाली जाऊन पार्किंग लॉटमध्ये ठेवलेली प्रत्येक गाडी तपास. ज्या गाडीचं रजिस्ट्रेशन केरशीचं आहे ती आपल्याला पाहिजे. एकापेक्षा जास्त गाड्या केरशी रजिस्ट्रेशनच्या असल्या तर त्यांचे नंबर लिहून घे आणि त्या सगळ्या गाड्यांच्या मालकांची नावं आणि पत्ते शोधून काढ. ठीक आहे, लागतो कामाला. कनक म्हणाला आणि लांब लांब टांगा टाकत निघून गेला. विलासपूरला जायची तयारी करायची का सर? सौम्याने विचारलं. कनक काय बातमी आणतो ती आधी बघू. तिची जर गाडी खाली असेल तर आपण इथूनच चौकशी करू आणि नसेल तर आपण विलासपूरला जायला निघू. त्यानंतर बरोबर 15 मिनिटांनी कनक ओजस ऑफिसमध्ये आला. केरशी रजिस्ट्रेशनच्या 2 गाड्या सापडल्या मला, पाणिनी. त्यांच्या मालकांची नावं कळली का? नाही, अजून मी पार्किंग अटेंडंटकडे चौकशी केली. त्या 2 गाड्यांपैकी एक गाडी गेले 8 तास त्या पार्किंग लॉटमध्ये आणि दुसरी गाडी 6 तास आहे. ठीक आहे कनक, आता एक काम कर. केरशीला तुझ्या कोणी संपर्कातला माणूस असेल त्याच्यामार्फत तिथल्या पोलिसांना हे गाड्यांचे तपशील कळव आणि त्यांच्या मालकांची नावं आणि पत्ते मिळव. दरम्यानच्या काळात तू बाहेर जाऊन मस्तपैकी जेवून ये. त्याचं बिल माझ्या नावानं कर. अरे हा एक सुखद धक्का आहे मला, पाणिनी. तुझ्याबरोबर काम करताना मला सँडविच आणि कॉफीशिवाय काहीच खाता पिता येत नाही आणि ते सुद्धा माझ्या खर्चाने मला करायला लागतं. मग तू काय करणार आहेस रे, पाणिनी? आपण एकत्र जाऊ की खायला? मी आणि सौम्या एअरपोर्टवर चाललो आहे. तिथून आम्ही विलासपूरला जाणार आहोत. आमचं खाणं एअरपोर्टवर होईल. पाणिनी म्हणाला. एअरपोर्टवर पोचल्यावर पाणिनीने कनकला फोन लावला. काही समजलं का त्या 2 गाड्यांबद्दल? आत्ताच हातात तपशील आला आहे. एका गाडीचा नंबर UPAT 205 असा आहे. मुरुगा गोमेद नावानं नोंदणी आहे. सुरुची मार्ग विलासपूर. दुसरी UPSF 804 उत्क्रांत उदगीकर याच्या नावाने आहे, केरशी. कनकने माहिती दिली. त्या दोघांपर्यंत तुझा माणूस पाठवून दे आणि माहिती काढ. अरे माझ्या कनेक्शनमधला तिथे कोणी नाही आहे. मी दुसरी काहीतरी सोय करून माहिती काढतो, कनक म्हणाला. मला आज मध्यरात्रीपर्यंत दे शक्यतो. पाणिनी म्हणाला आणि पुढच्या 1.5 तासात ते विलासपूरला उतरले. त्यांनी टॅक्सी केली. रती रायबागीनी तिचा जो पत्ता पाणिनीला ऑफिसात आल्यावर दिला होता त्यावर ते पोचले. त्यांनी दारावरची बेल वाजवली. आतून काही प्रतिसाद आला नाही. काय करायचं आता? सौम्याने विचारलं. मला वाटतं की आपल्याजवळची किल्ली लावून बघायला हरकत नाही. सौम्या अस्वस्थ झाली. आपल्यासोबत पोलीस असलेले बरे आपण हे करताना. पाणिनीने नकारार्थी मान हलवली. अजून आपल्याला पुरेसा तपशील कळलेला नाही आहे. पोलिसांना बोलवणं आपल्या अंगलट येऊ शकतं. तिला आपण संरक्षण द्यायला हवं आहे. कशापासून संरक्षण? ते नाही सांगता येणार मला आत्ता तरी. पाणिनी म्हणाला आणि रतीच्या पर्समध्ये मिळालेला किल्ल्यांचा जोडगा त्यांनी बाहेर काढला. त्यातली एक किल्ली त्यांनी लॅचच्या फटीत घालायला सुरुवात केली. बऱ्याच किल्ल्या ट्राय केल्यावर एक किल्ली बरोबर लागली. दार उघडलं. आज चल सौम्या.
आत कसं जायचं सर, ती घरात नसताना? तुला काय माहिती ती घरात नाही आहे? अहो, आपण बेल वाजवून सुद्धा तिने दार उघडलं नाही. कामात असेल ती सौम्या, किंवा तिला आत्ता कोणाला भेटायचं नसेल. सौम्या तरीही अडखळली. एक काम करू सौम्या, तू जरा बाहेर थांब, मी एकटा आत जातो. तुमचा विचार का बदलला सर? आत एखादं प्रेत वगैरे पडलेलं नाही आहे, जरा बघतो. पाणिनी म्हणाला, तिचं प्रेत? माहिती नाही. तिच्या रिव्हॉल्व्हरमधनं 2 गोळ्या मारल्या गेल्या आहेत सौम्या. त्या कशात घुसल्या असतील सांगता येणं अवघड आहे. पाणिनीने आत जाऊन आधी दिव्याचं बटन शोधून काढलं आणि दिवे लावले. वरकरणी तो 3 खोल्यांचा फ्लॅट दिसत होता. आत्ता तो उभा होता तो हॉल. बाजूचं दार बहुतेक बेडरूममध्ये उघडत असावं. दुसरं दार उघडच होतं, त्यातून स्वयंपाकघर दिसत होतं. आत प्रेत वगैरे पडलेलं दिसत नाही आहे. काही पुस्तकं दिसत आहेत इथे आणि टेबलवर काही मॅगझिन्स आहेत. टेबलावर ॲस्ट्रे आहे, त्यात सिगरेटची 2 थोटकं आहेत सौम्या, आणि ग्लास आहे. माय गॉड, काय झालं सर? सौम्यानं घाबरून विचारलं. अगं, ग्लासात बर्फाचे तुकडे तरंगत आहेत अजून. याचा अर्थ कुणीतरी इथे होतं थोड्या वेळापूर्वी, किंवा अजूनही इथेच असावं. पाणिनी म्हणाला आणि बेडरूमचं दार अचानक उघडलं. दारात एक तरुणी उभी होती. डोक्याला शॉवर कॅप होती, खांद्यावर टॉवेल होता. आरामात बसा, माझी दखल न घेता घरच्यासारखं बसा, ती म्हणाली. माफ करा मला, पण मला माहिती नव्हतं तुम्ही आत आहात म्हणून. मी 2 वेळा बेल वाजवली, दारावर खटखट केलं. त्यापूर्वी मी तुम्हाला 2-3 वेळा फोन लावला होता, पण मला कशालाच प्रतिसाद मिळाला नाही. मी दिवसभर चैत्रापूरला होते. आता कृपा करून मला सांगाल का, तुम्ही कोण, काय हवंय तुम्हाला, आत कसे आलात तुम्ही, सांगाल का बोलवू पोलिसांना? मी ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धन. काल तुम्ही माझ्या ऑफिसातनं निघून गेलात, नंतर परत का नाही आला? काय बोलताय तुम्ही? माझ्या आयुष्यात मी कधी तुमच्या ऑफिसात आलेली नाही आहे. मला तर वाटतंय तुम्ही वकील वगैरे नाहीच आहात. ही कोण आहे तुमच्याबरोबर, बायको? नाही, माझी सहकारी सौम्या सोहने. आत आलात कसे? तू दिलेली किल्ली वापरून. मी दिलेली किल्ली म्हणजे? तू तुझी किल्ली माझ्या ऑफिसात विसरून गेली होतीस. इतरही अनेक वस्तू होत्या. मला वाटतं पोलिसांना बोलवणं ठीक राहील. अचानक ती बेडरूमच्या दारातून आत पळाली. पाणिनीला दिसलं की तिने आपल्या टेबलचा ड्रॉवर झपकन उघडला. तिच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त आश्चर्य उमटलं. झटक्यात ती बाहेर आली. आपल्या जवळचा फोन उचलला. 1 मिनिट, तुला नक्की पोलिसांना बोलवायचं आहे? पाणिनीने विचारलं. का नाही बोलवायचं? तुम्ही, ती जोरात ओरडली. तू माझ्या ऑफिसात तुझी हँडबॅग विसरून आलीस. त्यात अशा काही वस्तू होत्या की पोलिसांनी त्या पाहिल्या तर तू अडचणीत येऊ शकतेस. त्या तुझ्या असोत किंवा नसोत, तुला त्याचा खुलासा पोलिसांना द्यावाच लागेल. तिने फोन करायचा विचार सोडला. पाणिनी पटवर्धननी तो उचलून पुन्हा तिच्या हातात दिला. कर फोन, तो म्हणाला. ती अडखळली. तुम्ही सर्व काही मला सांगा. सुरुवात तुम्ही करायला हवी मिसेस रायबागी. तुम्ही माझ्या ऑफिसातून मला न भेटता निघून जाणं, किल्ल्या, ड्रायव्हिंग लायसन्स आणि महत्त्वाच्या वस्तू असलेली बॅग मुद्दाम विसरून जाणं, या सगळ्यामुळे मला तुमची काळजी वाटत होती, विशेषतः त्यातल्या एका वस्तूमुळे. कोणती वस्तू? जी वस्तू शोधण्यासाठी तुम्ही बेडरूममध्ये पळत जाण्याचा आणि ड्रॉवरमध्ये ती न दिसल्यामुळे घाबरल्याचा अभिनय केलात ना, ती वस्तू. पाणिनी म्हणाला. ती ऐकत राहिली. तसाच अस्खलित अभिनय तुम्ही कोर्टात न्यायाधीशांसमोर करू शकाल ना? पाणिनीने तिला उद्युक्त करत विचारलं. तुमच्याकडे खरंच माझी बॅग आहे? तिने विचारलं. पाणिनीने मान डोलावली. तुम्हाला कशी मिळाली ती? तुम्ही आज दुपारी आला होतात माझ्या ऑफिसात आणि नंतर अचानक निघून गेलात. बरोबर हँडबॅग न घेता गेलात. पाणिनी पटवर्धन हे नाव मी ऐकलं आहे. मी आणि माझा नवरा काही काळ चैत्रापूरला राहिलो आहे. तिथल्या पेपरमध्ये तुम्ही केसेस जिंकल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. पण मी तुमच्या ऑफिसात कधीच आले नाही. आणि तुमची बॅग? काल माझ्या गाडीतून माझी बॅग चोरीला गेली. मी चैत्रापूरला होते.
गाडीतून उतरून मी मॉलमध्ये काही छोट्या मोठ्या वस्तू आणण्यासाठी गेले. परत आले तर माझी हँडबॅग गाडीत नव्हती. अर्थात ती गेल्याचं मला नंतरच लक्षात आलं. पोलिसांना हे सर्व कळवण्यासाठी तुझी मानसिकता झाली असती तर न्यायाधीशांना पटवण्यासाठी तुला वेगळी गोष्ट सांगायला लागली नसती. कोर्टाचा काय संबंध याच्याशी? आणि खोटी कथा रचण्याची मला गरजच काय? याचा अर्थ तू पोलिसांना कळवलं नाहीस बॅग गेल्याचं. पटवर्धन, या सगळ्याशी तुमचा काय संबंध येतो? पोलिसात तक्रार का केली नाहीस याचा खुलासा का करू शकत नाही आहेस? याचं खरं कारण पटवर्धन, मला ती गेल्याचं समजलंच नव्हतं. मी चैत्रापूरला घरी परत येईपर्यंत. म्हणजे मी फ्लॅटची किल्ली बॅगमध्ये ठेवली होती, ती काढायला गेले तेव्हा बॅग नसल्याचं लक्षात आलं. हे तुला मॉलमधून खरेदी केलेल्या वस्तू गाडीतल्या बॅगमध्ये ठेवताना लक्षात यायला हवं होतं, गाडी उघडतानाच. पटवर्धन, मी खूप घाईत होते. माझ्या नवऱ्याने मला लवकर घरी बोलवलं होतं. तो वेळेच्या बाबतीत खूप जागरूक आहे. त्यामुळे मी गाडी उघडल्यावर खरेदी केलेल्या वस्तू बॅगेत भरत बसले नाही, त्या तशाच मागच्या सीटवर टाकल्या आणि निघाले. मग घरी आल्यावर का नाही केलीस पोलिसात तक्रार? माझा नवरा म्हणाला त्यात विनाकारण वेळ जाईल. आम्ही दोघे वेगळे झालोय आणि आम्ही त्यानंतरही रात्री एका घरात राहिलो एकत्र, हे त्याला कुणाला कळू द्यायचं नव्हतं. हे कारण होतं का त्या बॅगमध्ये अशी एखादी वस्तू होती की जी शोधायला आत्ता आत पळत गेलीस आणि ती वस्तू बॅगमध्ये होती हे तुला कळू द्यायचं नव्हतं? रिव्हॉल्वर? तिने विचारलं. अर्थात, पाणीनी म्हणाला. माझं रिव्हॉल्वर बॅगेत नव्हतं पटवर्धन. ते माझ्या बेडरूममध्ये कपाटातल्या ड्रॉवरमध्ये होतं. ज्या कोणी बॅग चोरली त्यांनीच घरी येऊन रिव्हॉल्वर चोरलेलं असणार माझ्या फ्लॅटवर येऊन. कारण बॅग चोरल्यावर त्या ठेवलेल्या फ्लॅटच्या किल्ल्या त्या व्यक्तीला मिळाल्या असतील. ती म्हणाली. पाणीनी तिचा युक्तिवाद ऐकत राहिला. आणि पटवर्धन, तुम्ही आत्ता आलाय, तुमच्याजवळच्या माझ्या किल्लीनी माझ्या परवानगीशिवाय माझा फ्लॅट उघडलाय तुम्हीच तुमची कथा एकदा तपासून पहा. तू खरंच तुझ्याबरोबर रिव्हॉल्वर घेतलेली नव्हतीस? बिलकुल नाही. मी आत्ता 15 मिनिटांपूर्वी इथे पोचले. आल्यावर आंघोळ करत होते, तेवढ्यात बाहेर तुमचा आवाज ऐकला. तर आता मिस्टर पटवर्धन, मला माझी बॅग परत कराल? त्याआधी मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुला. काही अधिकार नाही आहे तुम्हाला मला प्रश्न विचारायचा. काहीही अधिकार नव्हता तुम्हाला माझ्या घरात घुसण्याचा. अचानक पाणीनी पटवर्धननं पूर्ण व्यावसायिक पद्धतीनं आक्रमक होत प्रश्न विचारला. तू आणि तुझा नवरा वेगळे राहता, तर त्याला आज का भेटायचं होतं तुला? माझा घरगुती मामला आहे. तुमच्या प्रॉपर्टीबाबत बोलणी करायची होती. तुमचा काही संबंध नाही. कालची रात्र तुम्ही कुठे घालवली? खरं तर तुमचा याच्याशी काही संबंध नाही आहे, पण तरीही सांगते, कालची रात्र मी इथे माझ्या घरी होते. मिसेस रती रायबागी, तुझी बॅग माझ्या ऑफिसात ठेवून आलीस, त्यात ठेवलेल्या रिव्हॉल्वरमधनं 2 गोळ्या उडवल्या गेल्या आहेत. पाणिनीने शेवटी बॉम्ब टाकला आणि तो लागू पडला. काय म्हणून ती किंचाळली. तू एक चांगली अभिनेत्री आहेस. प्लीज तुम्ही प्लीज बसा ना, बसा. रती म्हणाली. पाणिनीने सौम्याकडे बघितलं. दोघेही खुर्चीत बसले. पटवर्धन, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. मला आता तुमची बाजू ऐकायची आहे. हे बघ, मी तुला जे सांगणार आहे ते प्रत्यक्ष माझ्यासमोर घडलेलं नाही. माझी रिसेप्शनिस्ट आहे, गती नाव तिचं. तिने सांगितल्यानुसार तू ऑफिसात आलीस. मी आणि सौम्या जेवायला बाहेर गेलेलो असताना, म्हणजे साधारण 12:20च्या सुमाराला तू आमची वाट बघत थांबली होतीस. थोड्या वेळानं तू गतीला सांगितलंस की तुला जरा बाहेर जाऊन यायचं आहे, म्हणून तू बाहेर गेलीस आणि परत आलीच नाहीस. आम्ही आल्यावर गतीने आम्हाला हे सगळं सांगितलं. तू बसली होतीस, त्या खुर्चीवर एक हँडबॅग होती. अर्थात ती तुझी आहे का आणखीन कोणाची हे कळायला मार्ग नव्हता. मग आम्ही त्यातल्या वस्तू बाहेर काढून लिहून काढल्या. त्यातली नाण्यांची पर्स तुम्ही उघडलीत? रतीने विचारलं. पाणिनीने मान डोलावली. किती पैसे होते त्यात? तिने पुन्हा विचारलं. पाणिनीने सौम्याकडे बघितलं. सौम्याने आपली छोटी वही काढली. 3,100 रुपये आणि 17 रुपयांची नाणी.
आणि रिव्हॉल्वर पण होतं? रतीने विचारलं. हो. आत्ता कुठे आहे? माझ्या ऑफिसात आहे, अगदी सुरक्षित आहे. आणि इतर वस्तू? त्या आत्ता माझ्याकडे आहेत. तुम्हीच पाणिनी पटवर्धन आहात हे सिद्ध करता येईल तुम्हाला? रतीने विचारलं. पाणिनीने आपलं ड्रायव्हिंग लायसन्स तिला दाखवलं. ठीक आहे, तुम्हीच पाणिनी पटवर्धन आहात याची पटली मला खात्री. आता मला माझी हँडबॅग द्या. तुला देईन मी, पण तूच रती रायबागी किंवा मिसेस पद्मराग रायबागी असल्याची मला खात्री पाठवायला हवीस ना. पण तुम्हाला पटवण्यासाठी जी कागदपत्रं लागतील ती सगळी बॅग येत आहेत. पण मी ती तुझ्या ताब्यात देणार नाही, जोपर्यंत मला तुझी ओळख पटत नाही तोपर्यंत. त्यात माझं ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्याच्यावर माझा फोटो आहे. पाणिनीने विचार केला, लायसन्सवरचा फोटो बघितला, रतीच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं आणि म्हणाला, ठीक आहे रती, हे घे सगळं तुझ्या ताब्यात. रिव्हॉल्वर सोडून सगळं आहे यात. ते रिव्हॉल्वर मी माझ्या ताब्यात ठेवणार आहे. तो पुरावा असू शकतो. कसला? खुनाचा. तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली. तुझ्याकडे रिव्हॉल्वर आलं कुठून? माझ्या नवऱ्याने दिलं मला. कशासाठी? आणि त्याच्याकडे कसं आलं ते? त्यांनी ते विकत घेतलं आहे. मला रात्री गाडी चालवायची सवय आहे. माझ्या संरक्षणासाठी त्यांनी मला ते देऊन ठेवलं. काल रात्री काय झालं तुमच्यात? प्रॉपर्टीबाबत काही तडजोड? हो. भोपटकर नावाच्या वकिलाला ओळखता? चांगलीच ओळखते. माझ्या नवऱ्याचा वकील आहे तो, त्याच्यामुळेच आमचं लग्न तुटलं. मला आज दुपारी भोपटकरशी बोलण्याचा योग आला. तुम्ही का फोन केलात त्याला? मी नाही केला, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. तो म्हणाला की तू त्याला फोन करून सांगितलंस की तुझ्या नवऱ्याशी तडजोड करण्याचं काम तू माझ्यावर सोपवणार आहेस. तो असं कसं काय बोलू शकतो? मी त्याला अजिबात फोन केलेला नाही. मला गरजच काय एखादा वकील नेमण्याची? आम्ही दोघांनी व्यवस्थित समझोता केला एकमेकात. फक्त एका मिळकतीच्या बाबतीत एकमत होणं बाकी आहे. त्याचा अधिकार भोपटकरकडे असल्याचं त्यांनी मला सांगितलं. मी पद्मरागला फोन करून विचारते की. रती म्हणाली आणि तिने नवऱ्याला फोन लावला. बराच वेळ झाला, पलीकडून काही प्रतिसाद आला नाही. फोन व्हॉइसमेलवर जातोय. ऑफिसमध्ये तुझ्या बॅगमध्ये सापडलेल्या वस्तूंची यादी करायचं काम करत असताना मी सुद्धा त्याला फोन केला होता. तो सुद्धा व्हॉइसमेलवर गेला. मला खरोखर कळत नाही आहे की पद्मरागने भोपटकरला फोन करून हे का नाही सांगितलं? हे तो कधी सांगणार होता? आज सकाळी सांगणार होता? हो. आज सकाळी तू तिथे नव्हतीस? मला दुसरीकडे जायचं होतं. तू आत्ता थोड्या वेळापूर्वी आली आहेस इथे. चैत्रापूरवरून इथे यायला अख्खा दिवस नाही लागत. इतरही कामं होती मला. काय कामं होती? मला तुम्हाला काही सांगायचं नाही आहे. ठीक आहे. मला एवढंच सांग, तू आणि तुझ्या नवऱ्यानं एकत्र रात्र घालवलीत आणि तुमच्या प्रॉपर्टीबाबत तडजोडही केलीत. त्यानुसार तुमच्या नवऱ्याने आज सकाळी ॲडव्होकेट भोपटकरला फोन करून तुमच्यात झालेल्या तडजोडीनुसार आवश्यक पेपर सही करता तयार ठेव असं सांगणं अपेक्षित होतं, बरोबर आहे? हो. ॲडव्होकेट भोपटकरला तुझ्या नवऱ्याकडून अद्याप काहीही कळवण्यात आलेलं नाही आहे. तुझी हँडबॅग काल पळवली गेली. ती माझ्या ऑफिसात दुपारी ठेवली गेली. त्या बॅगेत .38 व्यासाचं रिव्हॉल्वर होतं. मोठा गॉगल घालून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करणारी एक मुलगी माझ्या ऑफिसात येते. आपल्याला मोठा धोका आहे, मला तातडीनं भेटायचं आहे म्हणून सांगते आणि ती रिव्हॉल्वर असलेली हँडबॅग ठेवून जाते. ज्या रिव्हॉल्वरमधनं 2 गोळ्या झाडण्यात आल्याचं दिसतं आहे. 2 मिनिटात खाली जाऊन येते म्हणून सांगून बॅग तिथेच ठेवून निघून जाते. ती परत येतच नाही. तुझा नवरा कुठे आहे? पत्ता नाही. त्यांनी ज्या गोष्टी आज सकाळी करायला हव्या होत्या त्या त्यांनी केलेल्या नाहीत. या सगळ्याचा अर्थ काय निघतो माहिती आहे तुला? पाणिनीने विचारलं. रती गप्प बसली. पाणिनी पुढे म्हणाला, असं गृहीत धर रती की एका बाईने तुझी हँडबॅग चोरली. तू घरातून बाहेर पडल्यावर ती तुझ्या नवऱ्याच्या घरी गेली. त्याच्यावर तिने 2 गोळ्या झाडल्या. नवरा तिथेच मरून पडलाय. हे सगळं घडलं असेल तर ते तुला कुठे घेऊन जाईल? एक क्षण ती विचलित झाली, पण लगेच तिच्या डोळ्यात लकाकी आली. तर असा तुमचा डाव आहे मिस्टर पटवर्धन. कसला डाव? तुमच्याच कुठल्या तरी आशिलानं तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीनं माझ्या रिव्हॉल्वरने माझ्या नवऱ्याला मारलं.
आणि मला तुम्ही बळीचा बकरा बनवताय. म्हणजे तू तुझ्या नवऱ्याला भेटण्यापूर्वी माझ्या आशिलानं तुझी बॅग चोरली? हो. तुझी बॅग चोरली गेल्याचं तू तुझ्या नवऱ्याला बोललीस? अर्थात. काल रात्री तू एकटीच होतीस तुझ्या नवऱ्याबरोबर? हो. आणि तुझ्याकडे पैसे नव्हते. मी जेव्हा आले तेव्हा नव्हते. त्यांनी मला काही रक्कम दिली, त्यातून मी नवीन हँडबॅग आणि छोटी पर्स घेतली. तुझं ड्रायव्हिंग लायसन हरवल्याची तक्रार तू पोलिसात नाही केलीस? आज संध्याकाळी मी करणार होते. तुझं रिव्हॉल्वर हरवल्याची पण तक्रार करणार होतीस? मला माहीतच नव्हतं बॅगमध्ये रिव्हॉल्वर होतं. मी तुला एक सुचवतो गोष्ट. तू माझ्याबरोबर पुन्हा चैत्रापूरला चल. तिथे तुझ्या घरी जा. नीट तपास कर. तुझ्या नवऱ्याने एखादी सेक्रेटरी नेमली आहे का? त्याची अपॉइंटमेंट ठरवायला वगैरे? नाही. गरज लागली तरच तो तिला निरोप देतो. म्हणजे रोज ती त्याच्या ऑफिसमध्ये येत नाही. आज त्याच्या काही अपॉइंटमेंट्स होत्या? नाही, काही कल्पना नाही. पण त्याचा मॅनेजर आहे एक, अंगिरस खासनीस नावाचा. त्याला फोन करून विचारू शकते मी. खूप जवळचा आहे तो तुझ्या नवऱ्याच्या, म्हणजे भोपटकरपेक्षा. भोपटकर कसला हो? एक नंबरचा स्वार्थी आणि संधी साधू. पण पद्मरागवर त्यांनी फार मोहिनी घातली आहे ना. पण अंगिरस खासनीस पुढे त्याचं काही चाललं नाही कधीच. तुझ्याकडे त्याचा नंबर आहे? अर्थातच. पटवर्धन, मी पद्मरागशी लग्न करण्यापूर्वी त्याची सेक्रेटरी होते. माझ्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत. रती म्हणाली आणि तिने अंगिरसचा नंबर लावला. हॅलो अंगिरस. फोन लागताच ती एकदम उत्तेजित होऊन म्हणाली, हो हो, विलासपूरमध्येच आहे. काल चैत्रापूरला होते. नाही ना, त्यालाच लावत होते. नाही ना, रिंग येते पण नंतर. आश्चर्य आहे, तो असं करत नाही. हो ना. अरे तेच मला जाणून घ्यायचं आहे की त्याचं आणि भोपटकरचं आज बोलणं झालं का नाही. तुला काही कल्पना? बरं बरं. हे बघ, मी करतीच आहे प्रयत्न, पण तुझा फोन झाला तर त्याला सांग. ओके ओके ओके. हे बघ, तुला माहिती आहे मी हाव करत नाही आहे, पण मी माझं करिअर सोडलं आहे ना रे पद्मरागसाठी. मग मी थोडी आर्थिक अपेक्षा ठेवली तर? खरं सांगू का, पद्मराग आणि माझ्यात व्यवस्थित समझोता झाला काल रात्री. पण तो भोपटकर, स्वतःचं महत्त्व कसं? बरोबर बोललास तू. बरं ठेवते फोन. हां, बाय. फोन बंद करून ती पाणिनीकडे वळून म्हणाली, संपूर्ण दिवस पद्मराग ऑफिसमध्ये नव्हता हे न पटणार आहे. अंगिरस म्हणाला की आज पद्मरागला काही अपॉइंटमेंट नव्हत्या, पण काही महत्त्वाचा पत्रव्यवहार पूर्ण करायचा होता त्याला. उद्या 10 वाजता मात्र त्याची महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे, त्यासाठी त्याला यावंच लागेल. त्याला त्या अपॉइंटमेंट्स पाळायच्या असतील तर ना. तुम्ही वकील लोक ना फार नकारात्मक आणि खडूस बोलता. तुम्ही मला हे ठसवण्याचा प्रयत्न करताय की माझा नवरा रिव्हॉल्वरची गोळी लागून मरून पडलाय. आता तर मला त्याची खात्री वाटायला लागली आहे. मी पुन्हा सांगतो, तू माझ्याबरोबर चैत्रापूरला चल, घरी जा आणि सगळं ठीक आहे ना ते बघ. आणि ठीक नसेल तर मग पोलिसांना कळव. वा. पटवर्धन, मी असं सांगू का पोलिसांना की मला अचानक साक्षात्कार झाला की इथे चैत्रापूरमध्ये घरात काहीतरी घडलेलं असावं, म्हणून मी विलासपूरमधून तातडीने इकडे आले. मी येतो ना तुझ्याबरोबर घरी. आपण एकत्रित तपासणी करू. पटवर्धन, माझा नवरा जर घरी असेल आणि काही गडबड झालेली नसेल तर तो केवढा तमाशा करेल तुम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आमच्यातली जुळून आलेली प्रॉपर्टी विषयक तडजोड फिसकटू शकते. माझ्या वस्तू मला परत केल्याबद्दल आभार पटवर्धन. पटवर्धन, मला वाटतं की माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात वाटणीबाबत जे काही ठरलं आहे त्यानुसार ॲडव्होकेट भोपटकरनं कराराचा मसुदा केल्यानंतर तुम्हाला मी वाचायला देईन, कारण त्या भोपटकरवर माझा काडीचा विश्वास नाही. आणि ते रिव्हॉल्वर, तुम्हाला खात्री आहे का त्यातून 2 गोळ्या झाडल्या गेल्या आहेत? हो आहे. मी कायम रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या भरून ठेवते आणि ते पळवलं गेलं. मी सांगितलं ना तुम्हाला आधीच. मग तू आमच्याबरोबर का येत नाही? मला वाटतं पटवर्धन, तुम्ही माझ्या विषयात फार रस घेऊ नये. मला वाटलं तर मी स्वतःहून फोन करीन. रती म्हणाली आणि तिने पाणिनी पटवर्धनला निरोप दिला. चैत्रापूरला येताच पाणिनीने कनकला फोन लावला. मृगा गोमेद आणि उत्क्रांत उदगीकर यांची माहिती मिळाली का कनक? मृगा गोमेद ही बाई
625 सुरुची मार्ग विलासपूरला राहते. वय 28 आहे. दिसायला सुंदर आहे. घटस्फोटित आहे. तिचं विलासपूरमध्ये एक गिफ्ट शॉप आहे. तिच्या दुकानात अधूनमधून एक बाई खरेदीला येते. तिला उत्पन्नाचं दुसरं एखादं साधन असावं, बहुतेक पोडगी. तिचा पूर्वाश्रमीचा नवरा मोठा मालदार माणूस आहे. दुसरा उत्क्रांत उदगीकर. हा 50-55 वयाचा माणूस आहे. प्लॉट खरेदी, त्यावर घर बांधणी, विक्री असा त्याचा धंदा. तात्पुरतं आपण त्याला विसरून जाऊ. मृगाची जास्त माहिती पुढील काळात लागेल. तिच्याबद्दल माहिती काढत राहा. श्रोते हो, हा होता दुसरा भाग अभय बापट लिखित मर्डर वेपन या कादंबरीचा. तिसरा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.